शहादा तालुक्यातील वडगाव येथे रब्बी हरभरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न। सविस्तर वृत्त असे की मौजे वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम गाव बैठक घेऊन हरभरा, गहू, रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात असून रब्बीचे मुख्य पीक असलेले हरभरा, गहू, ज्वारी पिकाचे पेरण्यांना वेग येतोय। खरीप हंगाम नंतर व यंदाच्या अवकाळी व सततच्या पावसामुळे जमिनीतून अनेक कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। हे टाळण्यासाठी बियाणाचे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे असते। बीजप्रक्रियामुळे पिकाचे कीड रोगापासून संरक्षण होत उगवण चांगली होते, उत्पादनातही वाढ होते। बीज प्रक्रिया म्हणजे काय? सोपे भाषेत बीज प्रक्रिया म्हणजे लसीकरण। कोणतेही रोग होऊ नये म्हणून जसे आपण लस टोचून घेतो त्याच प्रकारे जमिनीतून होणारे रोग आणि किडीचे प्रादुर्भाव आपण रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणेवर प्रक्रिया करणे, सेंद्रिय व रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके यांचा द्रावणात लेप लावून पेरणी करणे। बीज प्रक्रियामुळे 20 ते 25% नत्राचे बचत होते, 10 ते 15% उत्पन्नात वाढ होऊन कीड व रोगापासून मुक्त ठेवण्याचे काम बीज प्रक्रियामुळे होते। हरभरा प्रति किलो बियाण्यास 6 ग्राम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी। रायझोबियम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू 250 ग्राम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावमध्ये मिसळावे। बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करणे, यामुळे मररोग, ननस्थिरकरण व स्फुरद उपलब्धतेसाठी रब्बी ज्वारी 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळावे। 30% मिठाचे द्रावण या द्रावणात बियाणे ओतावे। महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर, अवजारे, पांका हाऊस, कांदाचाळ, शेडनेट, ठिंबक सिंचन योजना, कागदने व हमीपन, बंधपन, सामायिक खातेदार संबंधीपणासह अपलोड करणे आदी योजनेबाबत माहिती दिली। यावेळी सरपंच दिनेश पावरा, उपसरपंच विजय सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे, वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी, माजी सरपंच रमेश जाधव, प्रगतिशील शेतकरी संजय वळवी, सतोष सुळे, नानसिंग भिल, सायसिंग पावरा, आनंद वळवी, दीपक घोडसे आदी शेतकरी उपस्थित होते। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट।